लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परभणीत दाखल झाले। यावेळी त्यांनी परभणीतील सभेत महादेव जानकर आपला छोटा भाऊ असल्याचा उल्लेख केला। त्यावेळी आनंदात महादेव जानकरांनी सिटी वाजवत आनंद व्यक्त केला। महायुतीचे उमेदवार आणि रसपाचे प्रमुख महादेव जानकरांच्या उमेदवारीसाठी मोदींनी परभणीत सभा घेत काँग्रेसवर निशाणा साधलाय। इंडिया आघाडीवर हल्लाबोल करताना मोदींनी राज्यातील महायुती सरकार हे विकासाची कास धरून राज्याचा विकास करत असल्याचं म्हटलंय। परभणी लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होत असून महादेव जानकरांना शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय बंडू जाधव यांनी आव्हान दिलंय। मात्र परभणीचे गत 2019 चे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर हेही यंदा महादेव जानकरांसोबत आहेत। महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसची जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडल्याने राजेश विटेकर हेही जानकरांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत। त्यातच आज नरेंद्र मोदींची सभा झाल्याने महायुतीच्या उमेदवारांसह सर्वांचा उत्साह वाढला आहे। त्यावेळी परभणीकरांनी महायुतीचे उमेदवार आणि माझे लहान भाऊ महादेव जानकर यांना निवडून द्या असे आवाहन मोदींनी केले। मोदींनी लहान भाऊ म्हणताच महादेव जानकर यांनी आपल्या जागेवरून उठून हात जोडून सर्वांना अभिवादन केले। विशेष म्हणजे मोदींनी मंचावरच महादेव जानकरांच्या हातात त्यांचं उमेदवारीचं चिन्ह असलेली शिट्टी दिली, तर जानकरांनीही ती शिट्टी जोरजोरात वाजवून दाखवली। माझा लहान भाऊ विजयी होण्यासाठी तुम्ही घरोघरी जाऊन मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करावे। पोलिंग बूथवर जाऊन सर्वांचे मन जिंकावी लागतील। घरोघरी जाऊन सगळ्यांना सांगा की मोदी भाई परभणीत आले होते, सर्वांना मी नमस्कार केलाय। माझा हा नमस्कार तुम्ही प्रत्येक घरात पोहोचवा असं देखील मोदी म्हणाले।